नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर नोव्हेंबर 2025 ॲस्ट्रॉलॉजी तब्बल 500 वर्षांनी योगायोग 11 नोव्हेंबरपासून येत्या 11 नोव्हेंबरपासून या 3 राशीचं भाग्य उजळणार। गुरु वक्री तर शनी मार्गी होतोय। दत्तगुरूंच्या कृपेने कोण होणार मालाबाल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 11 नोव्हेंबरपासून या 3 राशीचं भाग्य कशा पद्धतीने उजळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, नोव्हेंबर 2025 ॲस्ट्रॉलॉजी तब्बल 500 वर्षांनी योगायोग 11 नोव्हेंबरपासून या 3 राशीचं भाग्य उजळणार। गुरु वक्री तर शनी मार्गी होतोय। दत्तगुरूंच्या कृपेने कोण होणार मालामाल। बघा अपडेट काय सांगतोय नोव्हेंबर 2025 ॲस्ट्रॉलॉजी इन्फॉर्मेशन। या जगात अनेक जण भरपूर मेहनत करतात, मात्र त्यांना मनासारखे यश मिळत नाही किंवा कधी कधी ते मिळतही नाही किंवा उशिरा मिळते। या वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रहांच्या स्थितीमुळे राशींच्या जीवनावर परिणाम होतो। जर तुमच्या मेहनतीसोबत तुमच्या पत्रिकेत ग्रहाची स्थिती उत्तम असेल तर तुमचं नशीबही तुम्हाला या ठिकाणी योग्य साथ देतं। ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर 2025 म्हणजे या ग्रहाच्या स्थितीमुळे 500 वर्षानंतर एक योगायोग घडत आहे। गुरुग्रह वक्री 2025 आणि शनी ग्रह मार्गी म्हणजे होईल। हा योगायोग अनेक वर्षांनी घडत आहे आणि या दोनही ग्रहांच्या हालचालीतील हा बदल राशींच्या जीवनावर परिणाम करेल। याचा फायदा कोणत्या राशींना होईल ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, तब्बल 500 वर्षांनी योगायोग, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। 500 वर्षांनी योगायोग शनी मार्गे, गुरु वक्री 2025 आणि शनी मार्गी 2025 ग्रहांच्या स्थितीमुळे 500 वर्षानंतर एक योगायोग घडत आहे। गुरु ग्रह वक्री आणि शनी मार्गी होणे या एकाच होणारी एक दुर्मिळ घटना आहे। नोव्हेंबरमध्ये गुरु त्यांच्या कर्क राशीत वक्री होईल आणि शनी मीन राशीत मार्गी होईल। गुरु आणि शनीच्या ग्रहाच्या स्थितीमुळे 3 राशींना फायदा होईल। पहिली राशी आहे मिथुन म्हणजे जेमिनी। ज्योतिषशास्त्रानुसार गुरु राशींची वक्री गती आणि शनीची थेट गती मिथुन राशीच्या लोकांना यश मिळवण्यास मदत करेल। हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल। तुम्हाला कामात यश मिळेल। नवीन प्रकल्पावर काम करणाऱ्यांना फायदा होईल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि त्यांचा दर्जा आणि प्रतिष्ठा या ठिकाणी वाढेल। त्यानंतर आहे मकर म्हणजे कॅप्रिकॉर्न। ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शनीची ग्रहाची स्थिती आणि चाल मकर राशींच्या लोकांच्या जीवनावर परिणाम या ठिकाणी करतील। आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असेल। तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होईल। अडकलेले पैसे परत मिळू शकतील। तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल। त्यानंतर आहे कुंभ। बघा, ॲक्युरियस ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशींसाठी हा काळ चांगला असेल। गुरूंची वक्री गती तुमची विचार करण्याची क्षमता वाढवेल। तुम्ही तुमच्या भविष्याचे चांगले नियोजन करू शकता आणि शनीची थेट गती तुम्हाला अधिक मेहनती बनवेल। तुम्ही कठोर परिश्रम करून यश मिळवू शकाल आणि तुम्हाला कामावर नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळू शकते। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी 3 राशी आहेत म्हणजेच मिथुन, मकर आणि कुंभ अशा पद्धतीने या दत्तगुरूंच्या कृपेने या 3 राशींचे जे काही लोक असतात त्या मालामाल होणार आहेत। तब्बल 500 वर्षांनी हा योगायोग आलेला आहे। येत्या 11 नोव्हेंबरपासून या 3 राशींचं भाग्य उजळणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।